नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत अंबड तालुका जिल्हा जालना या ठिकाणी कापूस मार्केटमध्ये। या ठिकाणी गाडी भरणं चालू आहे कापसाची व बाजूला जे बसेल आहे पलीकडे शेतकरी बांधवही बसेल तिकडं। या ठिकाणी प्रत्यक्ष जे मालक आहे आपण त्यांच्याकडून मी जाणून घेऊ आजचे कापसाचे बाजारभाव। त्यासाठी आपण येला या ठिकाणी कापूस मार्केटमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत। इकडे बाजूला बी गाड्या भरणं चालू आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी जे बालाजी ट्रेडिंग आहे दुकान नंबर 3 या ठिकाणी अंबडमध्ये आपण येला आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजचे काय बाजारभाव जाहीर होईल कापसाचे। या ठिकाणी बाजूला शेतकरी बांधव बी आहे, त्यांच्याकडून बी विचारूया की आपण आजचे काय बाजारभाव आहे कापसाचे। कमीत कमी कापसाला काय दर आहे व काय कापसाला काय बाजारभाव मिळाला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला बी या ठिकाणी कष्ट करायला पुरण व जवायला पुरण। या ठिकाणी आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये बघत आहोत कापूस भरणं चालू आहे गाडीमध्ये। या ठिकाणी जो गाडीत कापूस दिसत आहे हा विकलेला आहे व जे बाजूलाच आपले शेतकरी बांधव आहे उभा त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की त्यांच्या कापसाला काय बाजारभाव लागला। पहिलं दादा आपलं संपूर्ण नाव सांगा। वाल्मिक बापूराव मुळे, हरदखेडा, तालुका अंबड, जिल्हा जालना। बरं, आता आपण हे वाहन कोणत्या जातीत लावलं होतं? महागुण। किती एकर शेतात आपण लागवड केली? 2.5 एकर। 2.5 एकर। तर एकरी काय उताराला आपलं साधारण? एकरी 4-4.5च्या आसपास येईन समजा। आता वजन झाल्यानंतर कळणार 13 बसतो का 14 बसतो। बरं, तर आणखीन कापूस काही महाग आहे का झाला? नाही काहीच नाही आता सगळा आणला। तर काय भावना आज कापूस शिकला आपला? आज 71 रुपये म्हणून राहिले। 71? हो। तर आपलं एकरी साधारण किती खर्च येतो सरकीला? एकरी साधारण 25-30 हजार रुपये खर्च आहे 2 एकरमध्ये। 2 एकर नाही, एकरी जवळपास 15-16 हजार रुपये। हा, 30,000 रुपये। एकरी किती खर्च येतो समजा? कमीत कमी आपलं एकदम सुरुवातीला नांगाट केल्यापासून तर आज इथं गाडी भाडं आणीपर्यंत समजा एक अंदाजी खर्च 30,000 रुपये। 30,000 समजा 2 एकर मध्ये 30,000 हा। 2-2.5 आणि भाव काय मिळू राहिला आपला? भाव काय आहे असं या तुमच्या समोर आहे जे काय ते 71 रुपये, 7,100। 71 रुपये किलो। 71 याचाला राव 1500 रुपये क्विंटल आहे। एकाला खर्च जास्त आहे। याचाला वेचाला म्हणजे दिवसेंदिवस काय हो राहिलं जे आपल्या मालाचा खर्च आहे उत्पन्न खर्च आपला वाढ राहिला पण जो ॲव्हरेज आपला कमी हो राहिला। कमी हो राहिला। वेचणीला 15 रुपये किलो द्यायला आहे। कापूस याचाला 15 तर बरं आताच्या बॅग घ्या अशा झाल्या। हा, तर आपल्या कापसाला किती भाव मिळाला पाहिजे साधारण जेणेकरून आपल्याला बी कष्ट करायला पुरण 10,000 रुपये। 10,000। 10,000 तरी भाव मिळाला पाहिजे। हा, 10,000। 2 वर्षापूर्वी चांगला भाव होता। 10 चांगला भाव होता। हा, आता दिवसेंदिवस खर्च वाढायला प्रत्येक मालाचा समजा खर्च वाढ राहिला। हो। फक्त शेतकऱ्याचा माल सोडून आपल्या माल 1700-1800 रुपयाला खताची बॅग आहे राव, काय सांगा तुम्हाला। एक पवार मारत मला 1,500 रुपये खर्च आहे। हा, म्हणजे आपला खर्चच वसूल होईल नाही नाही उत्पन्न खर्च वाढायला हो। तो आपलं जे ॲव्हरेज बी कमी घटायला मालाला भावही कमी होऊ राहिला। कमी हो राहिला। शासन काहीतरी ध्यान द्यावं यांच्याकडे। कमीत कमी आपलं 10,000 रुपये भाव द्यायला पाहिजे। आता नवीन सरकार स्थापना झाली आहे ना, जर 10,000 रुपये भाव द्याला ना की आणखीन चालू येतच राहील नाही सरकार। यानं चांगली योजना बी आणल्या आणि सगळ्या सरकारकडून सगळ्या गोष्टीची पूर्तता होऊ राहिली। फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे 10,000 रुपये। कमीत कमी कापसाला 10,000 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी शेतकरी बांधवाची अपेक्षा आहे। या ठिकाणी आपण नुकताच एका शेतकरी बांधवाकडून जाणून घेतला कापसाचा बाजारभाव। बाजूलाच गाडी बी भरणं चालू होती। या ठिकाणी जे मालक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचे कापसाचे बाजारभाव। दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा, आपल्या दुकानाचा परिचय द्या। माझं श्री गजानन ट्रेडिंग कंपनी आहे। माझं नाव शरद सखाराम जाधव आहे, अंबड, तालुका अंबड, जिल्हा जालना। बरं, तर आजचे रेट काय जाहीर होईल कापसाचे? आजचे रेट हे कापसाचे चांगल्या मालात 7100 ते 7125। बरं बरं, एकदम सुपर एक नंबर माल असेल। नंबर 1 माल आणि हलका क्वालिटीचा माल 69 पर्यंत विकला जातो। बरं बरं, आणि जो फडवा असतो तो काही त्याचे प्रतीनुसार भाव केला जातो। कापसाची प्रत 4 प्रत असल्यामुळं हां हां माल पाहून भाव केला जातो। त्याचा भाव ठरतो। हो, म्हणजे कमीत कमी 69 जास्तीत जास्त 71-25 पर्यंत हां, आजचे आजचे बाजार आंबडचे जाहीर झाले असून या ठिकाणचे दादा आहे त्यांनी आपली थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली। या ठिकाणी आपण इथे थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।